नमस्कार. आज आम्ही पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणपूर येथे एकमुखी दत्तगुरूंचे दर्शन घेतले आणि तिथूनच 3 किलोमीटर असलेल्या वज्रगडाच्या पायथ्याला आम्ही निघालो. 7 सप्टेंबर 1791 रोजी याच गडाच्या पायथ्याला वसलेल्या बंडाची भिवडी या गावात आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म झाला. माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही हा पण त्यांनी बांधला होता. जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेऊन भंडारा उधळत अन्यायाविरुद्ध पहिल्या बंडाची गर्जना त्यांनी केली. 20 डिसेंबर 1827 सासवडच्या मामलेदारांनी केलेल्या हल्ल्यात इंग्रजांना हार पत्करावी लागली आणि इंग्रज सैनिकांची 3 मुंडकी मामलेदाराकडे उमाजी नाईकांनी पाठवली आणि इंग्रज अजूनच भडकले होते. उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी 200 एकर जमीन आणि 10,000 रुपयांचे बक्षीस लावले तरी त्यांचा थांगपत्ता लागत नव्हता. परंतु त्यांच्या जवळच्या सहकार्याने त्यांची टीप दिली आणि 15 डिसेंबर 1831 रोजी भोरजवळील उतरुल या गावात त्यांना पकडले. इंग्रजांनी 1 महिन्यातच त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. देह 3 दिवस मामलेदार कचेरीवर लटकत ठेवला होता. देशाच्या रक्षणासाठी वयाच्या 43व्या वर्षी हसत हसत फाशीवर जाणाऱ्या आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांना मानाचा मुजरा.